येती दान देगा देवा येती दान देगा देवा येती दान देगा देवा येती दान देगा
बाबाजी सद्गुरु दास तुका Bye.
मुक्तपणे मुक्त श्रेष्ठपणे श्रेष्ठ सर्वत्र वरिष्ठ आओ भवन कुमार हमारे हरि कीर्तन में सर्व चालत असलेला अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताह या सप्ताहाचं 18वं वर्ष आहे. आदरणीय हरिभक्त पारायण खानदेश रत्न मोठे बाबा जगाच्या मालकाकडे मागणं मागतात. मागणे आणि संत दोन शब्दांचं एकत्रितकरण कसं समीकरण कसं ऐका. कारण जे संत आहेत ते मागतील कसे आणि मग मागत असतील तर ते संत कसे. संत आणि मागणं हे समीकरण जुळत नाही. विठ्ठल विठ्ठल तुलसीदासजी रामायणामध्ये त्याचं वर्णन करतात. तुलसी कर पर कर करे करतल कर ना करे जिस दिन करतल कर करे उस दिन मरण भले. तुलसीदासजी सांगतात की ज्या दिवशी देण्यासाठी हात आमचा हातावर असेल करतल कर ना करे जिस दिन करतल कर करे उस दिन मरण भले. त्याच दिवशी आमच्या जीवनामध्ये आम्हाला मरण आलेलं बरं. आणि याच उद्देशाने जगद्गुरु तुकोबरा ही आपल्याला सांगतात की हात पसरी जीने हात पसरी जीने वैदिन माहिती ना मावशी. सुया घे दामन घे बिबळ घे दाताचा दातमणी घे तुझ्या मताऱ्याला खुळखुळा घेत मान. मी नाही बरं दाताचा दातवन घ्या गंगुनी दाताचा दातवन घ्या गंगुनी घ्या सुया घे दामन घे बिबळ घे बिलावे घे तुझ्या मताऱ्याला खुळखुळा घे ग मान. तो आवाज एका राज्यातल्या राजाने ऐकला
त्यांनी खिडकीची खिडकी बाजूला केली आणि डोकवून पाहत होतं काय, रस्त्याने सुंदर ब्युटीफुल तडून तडपदार मुलगी रस्त्याने चालली होती. त्या राजाने विचार केला, हिच्यासारखी मुलगी पुन्हा या राजवाड्यामध्ये शोधून सापडणार नाही. परिस्थितीच्या मानाने तिला डोक्यावर टोपले घेऊन 4 गावं हिंडावे लागतात आणि म्हणून राजा तिच्या जवळ गेला आणि तिला सांगू लागला, काय का लग्न करतेस का माझ्याशी? अगोदर आई वडिलांना विचारावं लागत होतं, आता नाही. ती म्हणे, लाज वाटत नाही का राजा? मला विचारतो का? माझ्या बापाला जाऊन विचार. राजा तिथून तिच्या बापाकडे गेला. तिच्या बापाला सांगितलं, तुमच्या मुलीशी लग्न करण्याची माझी इच्छा आहे, तुमची मुलगी मला देता का? तो बाप म्हणे, माझी मुलगी माझी आहे, तिला विचारून घेऊ द्या. राजा म्हणे, मी राजा आहे. मुलीला विचारलं, मुलगी म्हणते बापाला विचारा. बापाला विचारलं, बापा म्हणतो मुलगीला विचारा. मी का फुटबॉल दिसलो का इकडून तिकडे फेकायला? द्यायचं असेल तर हो म्हणा, नाही सांगून द्या मी राजा आहे. बापा म्हणे, हा राजा स्वतःहून आपल्या घरी आला, आपण पुढे याच्या घरी गेलो. आपली मुलगीला 4 घरं फिरावे लागतात. आपली मुलगी एक दिवस राजाची कोण होईल? राणी होईल. बापाने होकार दिला. लग्न झालं. लग्न झाल्याच्या नंतर आता राणी, ती दासी कोण झाली? राजाची राणी. आता राजाची राणी म्हटल्यावर 10-15 बाया हाताखाली कामाला. एका जागेवर बसायचं, जागेवरून हालायचं नाही. काय लागलं ते जागेवर. आधी इले रोज 17 गाव फिरायची सवय. एक जागावर बशी काय चितला गेले. 5 पकवानाचा ताट जवळ आला की कोपऱ्यात ढकलून द्यायची आणि 10-15 दिना तुकडा कडाकड पोळी सण खाय. कारण ताजा खाणं हा तिचा स्वभाव नव्हता. सगळं विधी झाली. सत्यनारायण झालं आणि सत्यनारायण झाल्यानंतर ननंदबाई पुढे आली, म्हटली, वहिनी आमचं सुंदर नाव घ्या. तिने नाव घेतलं. तुम्ही बी लक्षात ठेवा, तुम्हाला बी कामात पडेल. आता तिने नाव घ्यायला सुरुवात केलं. पांढऱ्या पांढऱ्या दुधाची मऊ मऊ साय, पांढऱ्या पांढऱ्या दुधाची मऊ मऊ साय, हरिश्चंद्र राजाची बायको नाव घेते बाकरवाड व माय. मला सांगा, भाकरी मागायचा स्वभाव गेला का? नाही. राजाची राणी झाली तरी तिने तिचा भाकरी मागायचा स्वभाव सोडला नाही. मनात बाबांच्या भाषेत जर बोलायचं म्हटलं, होती दासी पट्टराणी गेली तिसी, तिचे हिंडणे राहीना मूळ स्वभाव जाईना. राजाची राणी झाली तरी तिचा भाकरी मागायचा स्वभाव गेला नाही. माणूस मरून जातो तरी त्याच्या स्वभावाला औषध सापडत नाही. म्हणून याच अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय भगवंताकडे एका विशिष्ट प्रकारची मागणी मागतात. जगद्गुरु तुकोबराय देवाला सांगतात का, देवा तुला जर मला दान द्यायचं असेल ना तर असं दान दे, आयुष्यभरासाठी तुझ्या नावाचा विसर माझ्या जीवनात कधी मला पडायला नको, असं दान दे. आता मागणाऱ्यांच्याही व्यवहारामध्ये 2 प्रकार पडतात. एक आहे व्यवहारिक मागणारा आणि दुसरा आहे पारमार्थिक मागणारा. जो व्यवहारिक मागणारा आहे तो नेहमी स्वतः करता, संसारा करता आणि लेकरा बाळांकरता मागत असतो. परिणामी त्याची त्या ठिकाणी भगवंत मागणी पूर्ण करत नाही. देवाच्या दर्शनाला गेला का, देवा मला हे दे ते दे, मागणाऱ्याची मोठी यादी तयार करून ठेवतो, त्याच्यातली एकही पूर्ण होत नाही. परिणामी त्याला दुःख प्राप्त होतं, त्यालाही दुःख प्राप्त होतं आणि इतरांनाही दुःख प्राप्त होतं. कारण का, त्याची मागणी ही स्वतःच्या स्वार्थपोटी असते. एखाद्याला जर देव प्रसन्न झाला, होणार नाही पण समजा झाला, तर तुम्ही असं म्हणाल का, देवा माझं सगळं वागरा वागरी गाव सुखात कर. देव प्रसन्न झाला ना, तुम्ही देवाला म्हणाल, देवा तुला देता येईल ना तेवढा गाडी बंगला पैसा सगळं मला दे. वाढावे संधान गृही वावे, देवा माझं चांगलं कर, माझ्या शेजारच्याचं शेजारानं बटाई खाऊ दे, माले एक लाले.
भेटू दे. ही व्यवहारिक मागणी आहे ना, ही मागणी भगवंत कधी पूर्ण करत नाही. मग जो पारमार्थिक मागणार आहे ना, तो नेहमी आध्यात्मिक मागणी भगवंताकडे मागत असतो. आध्यात्मिक मागणारे जर कोणी असतील ना सज्जना हो, तर ते संत महात्मे आहे. संतांनी सोना करता मागितलं नाही, तर संत मागतात ते तर संपूर्ण जगाकरता, जगाच्या कल्याणा खाली मान घालावी. पहिल्यांदा तसं झालं, दुसऱ्यांदाही खाली मान घातली आणि तिसऱ्यांदा मात्र तुकोबरायांना राग आला आणि तुकोबरायांनी याचा जाब विचारला. तुकोबराय म्हणू लागले, देवा दर महिन्याच्या वारीला तुझी भेट व्हावी, तुझं दर्शन व्हावं याच्याकरता मी वारीला येतो. बरं मी काय रिकामा नाही, चालू कर 4-5 मूर आहेत म्हणून एक देवले सोडणार विनाशही नाही. माझ्या मागे चिलापिलांचा प्रपंच आहे, माझे लहान लहान लेकर आहे. 1 महिना मी संसार बाजूला साधतो आणि तुझी भेट व्हावी म्हणून पंढरीला येतो आणि इथं येण्याच्या मात्र तुम्ही माझ्याकडे कृपा दृष्टीने न पाहता खुशाल खाली मान घालतात बुवा. तुकोबरायांना राग आला. देवाने मात्र हसून उत्तर दिलं, तुकोबा अहो महाराज, तसं माझ्या मनामध्ये नाही. अहो तुकोबराया, तुमच्या भक्तीचं ओझं माझ्या डोक्यावर एवढं झालंय ना, तर तुमच्या डोळ्यांमध्ये नजर टाकून पाहण्याची क्षमता मात्र माझी शिल्लक राहिली नाही. काय उद्गार आहेत महाराज देवाचे. तुकोबा, तुमच्या घराण्यामध्ये एका पिढीपासून परमार्थ नाही किंवा मग तुम्हीच परमार्थ करतात असंही नाही. तुकोबराय सांगतात की माझ्या वडिलांची अखंड भक्तीचा वारसा चालला आहे आणि म्हणून तुझा परमार्थ आम्ही करत आहोत. पांडुरंग बोलले, याच्याकरता तुकोबा तुमचं भक्तीचं ओझं माझ्या डोक्यावर झालंय ना, म्हणून डोळ्यांमध्ये नजर टाकून पाहण्याची क्षमता माझी शिल्लक राहिली नाही. तुकोबरायांनी सांगितलं, देवा तुझ्या सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत, पण ज्या वेळेला तुम्ही खाली मान घालतात ना बुवा, त्यावेळेला लाजीरवाणी अवस्था आमच्या जीवनामध्ये आम्हाला प्राप्त झाली असते. असं करू नका. आणि तुम्ही जर आमच्याकडे बघणार नाही ना, तर आम्ही तुझ्या वारीला येणार नाही. देवानं सांगितलं, तुकोबा हे सगळं बंद होईल, पण एका कारणाने. आता ते कारण कोणतं? तुकोबरायांच्या मनामध्ये कुतूहल निर्माण झालं आणि देवानं सांगितलं, तुकोबा अहो याच्याकरता तुम्हाला माझ्याकडे काहीतरी मागावं लागेल. आणि मग तुकोबराय सांगतात की काही मागाने
काही मागणे हे अमानुचित वडिलांची रीत. आजपर्यंत माझ्या वडिलांनी भगवंत तुझ्याकडे काही मागितलं नाही आणि आता सुद्धा मी मागणार नाही. काय मागू देवा तुझ्याकडे? काय नाही दिलं तू आम्हाला? संसारातलं सगळं दिलं ना देवा, आणि आता काय मागावं? सज्जना हो, या विश्वामध्ये भगवंताने आपल्याला जेवढं दिलंय ना तेवढं आजपर्यंत कोणीच देऊ शकलं नाही. सांगा ना काय नाही दिलं देवाने? दिले इंद्रिय हात पाय, भगवान से कभी कुछ मत मांगो लेकिन भगवान को ही मांग लो. जब भगवान आपके साथ आ जाए तो संसार की हर चीज आपके चरणों में आ जाए. याच्या करता काय मागू देवा तुझ्याकडे? एवढे तुकोवर आहे बोलले आणि पुन्हा पांडुरंगाने खाली मान घातली. पांडुरंग परमात्मा बोलायला लागले, तुकोबा तुम्ही काही माझ्याकडे पाहणार नाही आणि मी काही तुम्हाला देणार नाही. तुकोबा म्हणले, देवा ठीक आहे, तू मागा मागा म्हणतो ना, मनसी काही मागा याची देगा. पांडुरंगा तुला द्यायचंच आहे ना देवा, तर मग असं दान दे, असं दान दे. कोणतं दान? अभंगाचं पहिलं चरण. हेची दान देगा देवा, हेची दान देगा देवा, हेची दान देगा. हेची दान, हेच दान मला दे. तुझा विसर माझ्या जीवनात मला कधी पडू देऊ नको. काय मागणी मला संतांची. बघा, भगवंताकडे मागत असताना विचार करून मागा. असं काही भगवंताकडे मागू नका. एकाला देव प्रसन्न झाला, म्हणे काय मागायचं ते माग. तो तमाखू चोळत होता, आता तर काहीच गरज नाही म्हणे, इथली तमाखू करतात सणादी देव हो म्हणा बाबा. असं मागायचं का? भगवंताकडे मागायची गरजच नाही. भगवंताला सगळं कळतं आपल्याला काय पाहिजे. असं म्हणतात, मुंगी के पाव में घुंगरू बजता है तो भी अल्लाह अल्लाह सुनता है. अहो, मुंगीच्या पायातला घुंगरूचा आवाज तो पांडुरंग परमात्मा ऐकतो. त्याच्याकडे कर्तृत अन्यथा अकर्तृत तीनही शब्द ज्याच्याकडे आहे ना त्याच्याकडे मागायची काय गरज आहे. म्हणून व्यवहारातलं आणि संसारातलं भगवंताकडे मागू नका. एक आध्यात्मिक मागणी भगवंताकडे मागा. ऐका, ज्या वेळेला महाभारत संपलं, कौरव पांडवांचं युद्ध संपलं आणि धर्मराजे हस्तिनापूरच्या गादीवर बसवले आणि हस्तिनापूरच्या गादीवर बसवल्याच्या नंतर धर्मराजाचं तिथं काही मन लागत नव्हतं, धर्मराजाला करमत नव्हतं. मग करायचं काय? सगळे निज धामाला निघाले, वैकुंठाला निघाले. आणि तिकडे ते निज धामाला निघाल्याच्या नंतर इकडे भगवान श्रीकृष्ण परमात्माने सगळ्यांना दान द्यायला सुरुवात केली. आणि दान देण्यामध्ये जर नंबर कोणाचा आला असेल ना तर माझ्या कुंती मातेचा. ऐका, आ विश्वामध्ये अशी एकच स्त्री येऊन गेली का तिने मागताना भगवंताकडे फक्त आणि फक्त दुःख मागितलं. आपण काय मागितलं असतं? लाडकी बहीणना हप्ता पडू दे, दिवाळीना बोनस जरा पडू दे, एखादी पैठणी बी वाटला दे. आपण असं मागितलं असतं. कुंती मातेने फक्त दुःख मागितलं. का मागितलं? कशा करता मागितलं? तुम्हा आम्हाला सगळ्यांना ज्ञात आहे. याच्या करता दुःख मागितलं का सज्जनाओ, ज्या वेळेला आपल्याकडे पैसा संपत्ती सगळं असतं ना त्यावेळेला सगळं जग आपल्या सोबत असतं. ज्या वेळेला भरभरून सुख आहे ना तर सगळं जग आपल्या मागे मागे पळतं दादा. आणि एकदा का पैसा संपत्ती संपली का जे जग आपल्या मागे पळत होतं ना ते जग आपल्या मागे पाठ करून फिरतं. सुखामध्ये सगळं जग धावपळ करतं पण दुःखामध्ये कोणीच धावपळ करत नाही. सुख के सब साथी दुःख में ना, दुःखामध्ये कोणीच नाही. म्हणून कुंती माता म्हणते का देवा माझ्या जीवनामध्ये मला दुःख दे,
कशा करता दे, कारण सुखामध्ये भगवंताचा विसर पडतो आणि दुःखामध्ये भगवंताची आठवण आल्याशिवाय राहत नाही. आपल्याकडे मन आहे, आंगमा म्हणा ताप, देव म्हणा आंगमाई लिंगना ताप, आणि म्हणे मी देवना बाप ना बाप. म्हणून देवा तुझा स्मरण मला माझ्या जीवनात कदापि पडायला नको ना. मला काहीच देऊ नको, फक्त दुःख दे. संकट काळी जर आपल्या मागे पुढे जर कोण असेल ना, तर तो भगवंत परमात्मा असतो. आणि म्हणून माऊली हरिपाठामध्ये म्हणतात की मागे पुढे उभा राहे सांभाळीत, मागे पुढे उभा राहे सांभाळीत, मागे पुढे उभा राहे सांभाळीत, मागे पुढे उभा राहे सांभाळीत. कदापि पडू देऊ नको तुझा विसर ना. गोविंद कस काय म्हणतात, तर भगवंताच्या भक्तीमध्ये एवढं जीवन समर्पित केलं होतं, स्वतःच्या देहाचं सुद्धा भान नव्हतं. याला म्हणतात तुझा विसर ना. बाबा सज्जना हो, भगवंताचा जर विसर पडला ना, तर आपल्या जीवनामध्ये फार मोठी हानी होते. देव आणि संसार या दोन गोष्टी आहेत. एक तर तुम्ही देवाचं स्मरण करणार तर संसारापासून दुरवणार, आणि संसारामध्ये जर रममान झाल्या ना तर देवापासून दुरवणार. देव संसार दोन्हीकडे तुका दोन्हीकडे चोर विसरली तया चोर झाली हानी पचतील खाली 84च्या. देवाला जर आपण जीवनातून विसरला ना तर चिंता आपण त्या ठिकाणी भोगत असतो. सगळी चिंता असते. मन कसं होई चिंता, मन संसारनं कसं होई चिंता, मन पोऱ्यानं कसं होई चिंता, त्या लग्न होई कानी चिंता, त्या बेडिकानी चिंता, ते रायकानी चिंता. चिंता चिंता करत करत तो 4 जण खांद्यावर करणार बोलले मी तपास लागत नाही. ही चिंता फार विचित्र आहे. जिवंत माणसाला जाळते ती चिंता आणि मेलेला माणसाला जाळत असते ती चिंता. फक्त बिंदूचा फरक आहे. शास्त्रकार खूप गोड वर्णन करतो बाबा. चिंता चिता समज्ञाता बिंदू मात्र विशेषता, सजीव दहती चिंता निर्जीवम दहते चिता. रात्रंदिवस संसाराचे चिंतन करतो. हित ते करावे देवाचे चिंतन, हित ते करावे संसाराचे चिंतन. एका गावामध्ये 90 वर्षाचे बाबा झाले. इथलं काहीच सांगणार नाही, माझ्या गावाचं सांगेल. इथं सगळे धार्मिक आहेत, इथलं नाही बरं. एका गावामध्ये 90 वर्षाचे झाले बाबा झाले. बाबा तेव्हा मंदिर माने. बाबा कधी कीर्तनात नाही. 7 दिवस सप्त्यामध्ये येत नव्हते. लोक बोलून बोलून थकून जायचे. मग बाबा केव्हा यायचे? काल्याच्या कीर्तनाच्या दिवशी. बरं केव्हा यायचे? विठोबा रुक्माई झाली की बाबा मंडपात यायचे. बाबाला माहिती होतं 15 मिनिटांमध्ये जय विठ्ठल होईल, आणि जय विठ्ठल जशी होईल तशी खावायला पंक्ती बघते. बाबा ठायकेत सारखी जाय आणि जेवायला बसायचे. बरं बाबा एवढे हुशार होते, स्वतःही खायचे आजीला बी डबा दिलाय जाय. अशा बाबाची वाचा गेली. ज्यांना संपूर्ण आयुष्य संसारामध्ये रममान केलं होतं, शेवटी बाबाची वाचा गेली. बाबाला बोलता येत नव्हतं, पण बाबा फक्त इशारों से काम चलता है. बाबा असं करे ना असं करे. बाबाला 4 मुलं होते. मधल्याचं लक्ष गेलं. म्हणे अहो बाबा येडा कधी घ्या, असं काय करा ना म्हणे. तो दाखला म्हणे तू समजत नाही रे, मागला बितडा मग काहीतरी ठेलशे म्हणे. मोठा म्हणे होते जल्दी बितडा पाडा म्हणे. ते बी पाडलं म्हणे मग हाही पाडा. तेही पाडलं म्हणे मग आता हाही पाडा. 4ही बितडा पाड्यात पण कथाच तपासला गेले. म्हणे मग करायचं काय? सगळे लोक बाबाला बघायला यायचे. सगळे तर्क वितर्क काढून चालले जायचे. नाना उपाय सांगून चालले जायचे. पण बाबाला काही तपास लागत नव्हता. एक हुशार व्यक्ती आले आणि त्यांनी सांगितलं म्हणे ऐका, असं येडांगत करू नका.
बरोदरला काही जास्त दिन टिकावली म्हणे. बाबाला जलती बोलतं करा आणि काय शेती आत्तेच काढल्या म्हणे. मग बाबा बोलत नाही. बाबाला कसं बोलायला लावू मी, कशी वाचाई म्हणे. एक काम करा म्हणे, करायला तयार आहे का म्हणे, तुम्ही जल्दी सांगा म्हणे. आयुर्वेदिक शास्त्रामध्ये अशी एक वनस्पती आहे, कधी वनस्पती खाल्ल्यावर तात्काळ वाचायला येते. दाखला म्हणे, जल्दीला आहे. बाबा म्हणे, आगोपणा करू नको, ती काय 2 रुपयांनी नाही म्हणे. 50,000 निशे मोठा म्हणे. 50,000 घ्या तरी चालतील, पण सगळी इस्टेट आमलेच भेटायला पाहिजे. ती वनस्पती आणली, बाबांना खायला दिली आणि बाबाला जशी बी खायला दिली तशी बाबाला तात्काळ वाचा आली. बाबाला जशी वाचा आली, 4 बी आंडो खाट नाव ते बोलते. बाबाला मालिश टाकाल करे. बाबा बोला, बाबा बोला, बाबा 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 नेऊन जीवर. बाबा म्हणे, हो येणार भाऊचा इथं घ्या, इथला काय सगळी घ्या ते म्हणे तुम्ही. अरे महिना झाली चहा निघायनी ती हिराबाई लई झाले ती लई. अरे टाका सण म्हणे. इथं हिराबाई नाही, मी इथलं काहीच सांगणार नाही. मला सांगा, चहाची गाडी कितीला भेटते? चांगलीच चांगली आपण 50 रुपयाची घेऊ. 50 रुपयाला करता बाबा बी घ्या आणि संगे दशम्या बी. ही चिंता काय कामाची बरं? रात्रंदिवस चिंता करतो. भगवंतापासून जर दुरावत आपली फजिती होती. आपली साधी फजिती गावात गेले, दीक्षा मागून आणली आणि सोबत एक मावशी पण सोबत आली. ती घरी आली. ब्राह्मण काकाच्या पत्नीने त्या मावशीचं स्वागत केलं, तिला चहा पाणी दिली, सकाळचं जेवण झालं. ती तिथेच राहिली. पुन्हा संध्याकाळची चहा दिली, जेवण दिलं. ती बाई काही घर जावायला तयार नाही. रातभर ब्राह्मणाची बाई झोपली नाही. त्या साकडली होईल, मन कडली तर नाही शे. त्या साकडली होईल का कोणी होईल, त्या साकडली होईल का कोणी होईल. रातभर ती मावशी जपायला तयार नाही. सकाळी उठली, त्या मावशीची आंघोळ झाली. ब्राह्मणाच्या पत्नीने त्या मावशीला चहा दिली, नाश्ता दिला. नाश्ताना ताटली हात मार आणि मावशी म्हणत, कावा बी तू कर नावली शिकाणी काय दिसली यायचं ना. ती दैव्या शिकता सकमा बोलली, मी नाही जावा काल दिवस बामन नवं लगन व्हायले अशी नाही जावा हो म्हणा. मग मला सांगा, आपलं देखत जर आपली सवत घरामध्ये आली तर आपण आरती करणार का तिची? जय देव जय देव जय माझी बायको, जय देव जय देव जय माझी सवत, मी बसते घरात तू काढ गवत. आरती करेल का? अशा लढ्या चालू होईल तिसऱ्या म्हणे. मी असताना ब्राह्मणाने दुसरी बाई घरात आणलीच कशी? अशा चित्राधराधरी सुरू की बाबा तिसरे उचाल किट्या उचाल किट्या उचाल किट्या. तिसऱ्या चित्राधराधरी सुरू होईल. ब्राह्मणाने पाहिला. ब्राह्मण म्हणे, आगा 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 भानगडी करू नका. कशाला भानगडी करतात? आई 2 मजली इमारत कसा करता बांधेल शेव म्हणा बा. खाली एक जण निरावण वरती एक जण निरावण. त्यांच्या वाटा पडू लागला. म्हणे खाली कोण राहील? म्हणे ब्राह्मणाची पत्नी जिच्या सोबत लग्न झालंय ती. आणि मग वरती म्हणे नवीन आलेलं पार्सल. मग वरणार वृत्ती संस्कार त्यांच्या दोघींची वाटणी. आता वाटा पाडायला मेहनत झाली म्हणजे ती ब्राह्मणाची. आता आली ब्राह्मणाची वेळ. म्हणे मग ब्राह्मण बाबाचा वाटा कसा पाडायचा? म्हणे घाबरू नका, 1 महिना खालची कडे 1 महिना वरची कडे. बाबांना बी वाटा पडी गेला. जिच्या सोबत लग्न झालेलं होतं ती खाली राहत होती, तिच्याकडे ब्राह्मण राहणार होते. ब्राह्मण काका सकाळी उठले, आंघोळ बिंघोळ झाली आणि जसंही आंघोळ झाली तसंही ब्राह्मण बाबाने पंचांग काढलं आणि पंचांग मध्ये होती संक्रांत. ब्राह्मण बाबा म्हणे, अरे हिचं लग्न झालं, हिची नवीनच संक्रांत आहे, हिला काही माहित नशी संक्रांत कसं करणं पडत काय करणं पडत. मी जसं देखी येत नाही ना मेकअप कसा होईल, हिने कोणती साडी घालेली. ब्राह्मण बाबा वरती बघायला जाणार. पहिल्या पायरीवर पाय ठेवला, दुसऱ्या पायरीवर पाय ठेवणार, तितक्यात खालची आली आणि हिने कटार कशन बाबांना खाल्ले. वरची बी मोबाईलच्या नादामध्ये होती. वरचं बी लक्ष गेलं. ती वरती बाबांनी शेंडी वडे, खाली राहील दगड वडे. वरती शेंडी खालची पाय. उचाल किट्या उचाल किट्या उचाल किट्या सुरू व्हायली. वरची होती बारीक, खाली होती मजबूत. कसा विचारतोस बाबा? अशी आसडी मारी तिने. एकच आसडी मा बाबन बाबा खाले आणि ती वरली बाबन बाबा ना अंगवर. शेजारच्या बाबाला काही धीर पडला नाही. शेजारच्या बाबाला तिथला चढी मा चढी बाबाने ही चढी. आहो बाबन बाबा, ओ बाबन
मला सांगा, हा संसार सुखाचा आहे का? नाही. सगळ्या संतांनी संसाराचा अनुभव घेतला, पण हा संसार कधी सुख देत नाही, दुःखाचा भरलेला आहे. मासा संसाराची चिंता करून उपयोग काय? ही सगळी आपण जी भोगतोय ना, ही देवाला विसरल्यामुळे ही चिंता भोगतो आहे. म्हणून संत म्हणतात की तुझा विसरण वा वा, देवा मला तुझं काहीच नको आहे, मला फक्त आणि फक्त तुझी आठवण झाली पाहिजे. संत महात्मे देवाचं नाव मागतात, देवच मागतात. तो माझा बाबा, तो माझा बाबा, वेळोवेळा बाबा पांडुरंग. ज्ञानेश्वरी मध्ये वर्णन करतात. ऐका यशश्री औदार्य, भक्ती ज्ञान वैराग्य, हे सहायी गुणवर्या वसती जेथे. ऐका यशश्री औदार्य, ज्ञान वैराग्य ऐश्वर्य, हे सहायी गुणवर्य वसती जेथे. देवा तुझे 6 गुण आहेत ना, या 6 गुणांचं वर्णन मी करेन आणि हीच माझ्या जीवनातली सर्वात मोठी कमाई आहे. जोडी म्हणजे कमाई, या व्यतिरिक्त मला दुसरं काही नको. संत महात्म्यांनी सोन्याला जवळ केलं नाही ना पैशाला जवळ केलं नाही. सोने रुपया मामृत्यू के समान. एका मुलीचा फोटो तिथं पाहिला, आता ती रिअल मध्ये कशी होती काय होती तिलाच माहिती, पण ती सुंदर ब्युटीफुल दिसत होती. आता काय तिकडे गोऱ्याची काल लागत ती वाकड्या सरळच होती. या भाऊला तो फोटो आवडला, भाऊने फोटोला लाईक केलं आणि त्या ठिकाणी हाय मेसेज पाठवला. तिने तिकडून बी बाय मेसेज केला. आता तिचा बाय मेसेज तो रातभर झोपला असेल का दादा? त्याला झोप लागली असेल का? त्याने सकाळी 5 वाजता शुभ सकाळ, 9 वाजता मेसेज, दुपारी 12 वाजता शुभ दुपार, संध्याकाळी शुभ संध्याकाळ आणि रात्री शुभ रात्र. शुभ करता 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 दादा एक दिवस शुभ मंगल झालं. घरच्यांना वाटलं कमी खर्चात आवडून जाईल वयांची गोष्ट.
त्यांचं लग्न झालं. घर नसले असं वाटत देखाना टाईम एवढी आली वापऱ्याने बरं जाय चांगलं कट्टाकत लग्न झालं. फक्त मॅसेजवर गंमत चालू होती बरं. व्हिडिओ कॉल सुद्धा बहुत मन भावी होऊन आणि व्हिडिओ कॉल माझा सिद्धे केली उभा इले निस्ता मॅसेजवर गंमत चालली असेल. मॅसेजवर लग्न करली तर रिअल मध्ये तिला कधी पाहिलेली नव्हती कशी आहे काय बरं का. लग्न झालं. डोक्याचा पदर बाजूला सारला. माय 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 लाईट लावणं सुद्धा काम नाही. 4 बॅटरी का सॉरी देखनी पडे बाई. अशी गंमत झाली बर का. मग सांगू तर द्या तुम्ही. लग्न झालं आणि लग्न झाल्याच्या नंतर तो तिला सांगायला लागला म्हणे काय करायली आता आपलं लग्न झालं आपण कुठे फिरायला जायचं. कधी न बोललेली राणी मात्र आता बोलायला लागली बरं का. लक्षपूर्व आहे का किती सुंदर बोलली राणी. का ग राणी आता आपल्याला कुठे फिरायला जायचं. कधी न बोलणारी राणी म्हणे आपण दम्मू काश्मीरला फिरायला जाऊ. दम्मू काश्मीरला थताली थताली जाऊ. तुम्ही पण चांगलं त्यात घाला मी पण चांगलीच खाली घालते. थताली थताली जाऊ. दम्मू काश्मीरला जाऊ. दम्मू काश्मीरला ते दम्मू काश्मीरला जाऊ. थताली थताली जाऊ. हाऊ बाबा असा डोक्याला हात लाये असं डोक्याला हात लाये म्हणे आई तमतो ताते माले कत्ता इस्तागला मग थाकली गई ती बो म्हणे. नको तिथं वेडे होतात. सांगायचं काय मला तुम्ही नको तिथं वेडे होतात. आणि हा मनुष्य देव पुन्हा पुन्हा मिळणार नाही. एकचदा मिळाला आहे ना तर भगवंताचं नामस्मरण करा. याच देवीकडे देवाचे वचन पुढचा जन्म मिळेल याची शाश्वती नाही. नको तिथं जीवन बर्बाद करू नका. आयुष्य बर्बाद करू नका. भगवंताचं नामस्मरण करा. आणि हेच तुकोबाराय म्हणतात की तू गुण गाई नावडी हेची माझी सर्व जोडी. जे झोपले असतील त्यांनी जागे व्हा. हात वरती करा. असे नाही मोकळे करा. करा मोकळे. राहू द्या काल्यापर्यंत. काल्यापर्यंत राहू द्या बरं का. मी चहा पाणी करी गाव माहिती विठोबार वारे वा जोरदार आहे.
नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञान दिले जाऊ तुझे वाट वाडे वा जोरदार टाळ्या लेकरांसाठी. पुरी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचारी सुंदर असे लेकर ही मागे उभे आहेत. तुकोबराने सांगितलं का देवा मला काहीच नको. मग देवाने सांगितलं का हो तुकोबराया तुम्हाला मुक्ती येता का. तुकोबराय म्हणले तुकाराम म्हणे मुक्ती परडीले नवरी आता दिवसाचारी मला मुक्ती ही नको. मग का हो तुकोबराय मुक्ती नको मग दुसरा मोक्ष घ्या ना म्हणे. मोक्ष स्वरूपता सायुज्यता सलोकता आणि समीपता या चारहीच्या मुक्त्या आहेत ना तुकोबराय ते आमच्या घरी बायका म्हणून आम्ही कामाला आणलंय. मग कामाला आणलं आणि काम करणं ही सामान्य गोष्ट आहे. मग त्याच्या पुढे तुकोबराय सांगतात धन घ्या ना. तुकोबराय म्हणतात धनही नको. दोन गोष्टींचा परित्याग करतात धन संपदा. धनही नको. व्यवहारातलं धन एवढं विचित्र आहे ना या धनासाठी भाऊ भाऊ झगडा करतात. चोर चोरी करून घेऊन जाऊ शकतं पण ज्या भक्ताकडे राम नावाचं धन आहे ना त्या भक्ताची किमयाच वेगळी आहे. देवा मला धन नको. मग संपदा घ्या. संपदा 16 नावडे म्हणाला लागला टकाळा. संपदा मान पद प्रतिष्ठा या गोष्टी येणाऱ्याही आहेत जाणाऱ्याही आहेत. एक दिवस या सगळ्या गोष्टींचा नाश होईल. याच्याकरता मला संपदाही देऊ नका आणि धनही देऊ नका. न लगे मुक्तीदान संपदा. जीवनामध्ये मला संतांचा संग द्या. संत संग देई सदा. संगत जीवनामध्ये फार महत्वाचे आहे. संगत करना बढोकी तो बढत बढत जाय. संगत करना गडेगी दोनही चार लाता खाय. चार जीवनामध्ये लाता खाव्या लागतात. म्हणून संगत जीवनामध्ये चांगली करा. संतन के संग लागरे तेरी अच्छी बनेगी. संत संगतीचे काय सांगू सुख आपणा पारिके. जीवनामध्ये संगत फार महत्वाची. संपूर्ण आयुष्य घडतं ते संगतीमुळे आणि बिघडतं सुद्धा संगतीमुळे. म्हणून जीवनामध्ये संगत तपासा. तुम्ही वाईटाच्या संगतीमध्ये आहेत की चांगल्याच्या संगतीमध्ये. जीवनाचा उद्धार करायचा असेल तर संगत आणि पंगत जीवनामध्ये तपासा. पंगत जर चुकली तर 2 वेळेचं जेवण जातं. ऐका पंगत जर चुकली तर 2 वेळेचं जेवण जातं आणि जीवनामध्ये जर संगत चुकली तर आयुष्याचं वाटोळं होतं. म्हणून संगत जीवनामध्ये चांगली पहा. संत संगतीचे संतांचे संगती मनोमार्ग गती. संतांचीच संगत जीवनामध्ये करायला सांगतात. जीवनाचा उद्धार या संत संगतीने होत असतो. म्हणून मला संत संग देई सदा. तुकोबरायांनी सांगितलं देवा बरोबर ज्या गोष्टी मी तुझ्याकडे मागितल्या ना या पूर्ण करण्याकरता तू आम्हाला गर्भवासामध्ये जरी टाकलं तरी आम्ही ते गर्भवासाचं दुःख सहन करायला तयार आहोत. अभंगाचं शेवटचं
चरणी अर्पण करते, माझ्या गुरुवारांच्या चरणी अर्पण करून सेवेला पूर्णविराम देते. जे काही चुकीचं बोललं असेल ते माझे बुद्धीचे दोष समजून माझं मला परत द्या. जे काही चांगलं असेल ते तुम्ही घेऊन जा. म्हणजे एखादी बिचारी बहिणी चप्पल चांगली होती लई जा असं नाही बरं. भगवंताचं नामस्मरण करा, जीवनामध्ये मोक्ष प्राप्त करा. भगवंताच्या नामस्मरणाशिवाय मोक्ष नाही. गळ्यामध्ये पवित्र अशी तुळशीची माळ धारण करा. एकादशी सोमवाराचं व्रत करा. उपवास करा. उपवास करणं म्हणजे बगर साबुदाणा खाणं नाही. उप म्हणजे परमात्मा, वास म्हणजे जवळ. ज्या भगवंताचा तुम्ही उपवास केला आहे ना त्याचं नामस्मरण करा आणि जीवनामध्ये मोक्ष प्राप्त करा. ज्ञानेश्वर गवळण म्हणायला सांगताय तसं मी वेणुनादे भुलविले वेणुनादे भुलविले वेणुनादे वेणू वाजविला गोविंदे भुलविले वेणुनादे वेणू वाजविला गोविंदे.
तुझे राणी अटेरी बोलविले वेणवाने वेणू वाजविला गोविंदे